सर आता काय करायचं? मला काही सुचत नाही. खरं तर गुरुच्या मनातून शनाला काढण्यासाठी एक चांगली संधी होती, पण तो मुलगा हेल्प करायला तयारच नाहीये. तर आपण तरी काय करू शकतो? सर आय थिंक आपण राधिका मॅमला तिथे न्यायला हवं होतं. मग काय झालं असतं? सर मे बी राधिका मॅम असत्या तर त्याने ऐकलं असतं राधिका मॅमचं. काय ऐकलं असं? काय ऐकलं तुम्ही? हा, आनंद, जेनी, आणि कुठे गेला होता मीटिंगला तुम्ही दोघच? सर ते क्लायंट. क्लायंट? असा कुठला क्लायंट आहे जो मलाच माहिती नाही, ज्याला तुम्ही भेटायला चाललाय, मीटिंग करताय? हा, काय जेनी? सर ते दॅट सर. काय झालं? आठवत नाहीये? अरे चा, जेनी तुला असं कधीपासून व्हायला लागलं? नाही म्हणजे आनंद सारखं नाही. एरवी तर क्लायंटची हिस्ट्री कशी तोंडपाठ असते ना तुला, अशी धडाधड सांगतेस मला. आज काय झालं? कुठे गेला होता तुम्ही दोघं? सर नाही आठवत नाहीये की मला सांगण्यासारखं नाही आनंद? सर तुम्ही जे काही विचार करताय असं काहीच नाहीये. ऍक्च्युली मी सांगतो काय चाललंय ते. तुम्ही दोघं कुठे गेला होता मला माहिती आहे. राधिकाला भेटायला गेला होता ना? नाही, तिला एखादं नवीन कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळवून द्यायला मदत करायला गेला होता, राईट? क्रूब. नाही आनंद, खोटं बोलायची अजिबात गरज नाही. तुला काय मी आज नाही ओळखत. मला माहितीये राधिका वहिनींबद्दल तुला काय पुळका आहे तो. त्यांनीच मला पहिल्यांदा मदत केली आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि सगळं माहितीये मला. ओके, नाही तू तर वेडा आहेसच, आता या जेनीला पण वेड लावलंच वाटतं. आणि तेही ऑफिस टायमिंग मध्ये जाऊन तुम्ही हे सगळं करता. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आणि मी खूप सिरियसली सांगतोय, राधिकाला मदत करण्याच्या नादात, तिला संधी मिळवून देण्याच्या नादात तुमच्या वाट्याला येणाऱ्या अनेक महत्वाच्या संधी तुम्ही गमावताय. कारण हे सगळं ऑफिस टायमिंग मध्ये तुम्ही करताय. तुमचा बॉस मी आहे, राधिका नाही, हे विसरू नका. मला हे अजिबात चालणार नाही. ऑफिस टायमिंग मध्ये परत जर असं काही करताना दिसला तर आय विल टेक अ स्ट्रिक्ट ऍक्शन. येस सर. सो सॉरी सर. यू गेस्ड इट राईट सर. आम्ही राधिका मॅमकडेच गेलो होतो, बट ओनली बिकॉज शी इज अलोन सर. दॅट्स इट. नाही, दॅट्स इट नाही जेनी. विषय इथे संपत नाही. माझ्यासाठी इट्स अ बिग इश्यू, इट्स अ बिग थिंग फॉर मी, राईट? आणि बघा, एक गोष्ट मी क्लिअर करतो. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुम्ही मदत केल्यामुळे राधिका मोठी होईल आणि मला त्याचं टेन्शन आलं आणि म्हणून चिडचिड करतोय, असं अजिबात नाहीये. तुम्ही कितीही मदत करा, हवं तर जेनी सोबत अख्खा स्टाफ घेऊन जा तिला मदत करायला. माझ्या बरोबरीला येऊ शकतच नाही, हे मला माहिती आहे ना. सो त्यामुळे तिला काय मदत करायची आहे ती तुम्ही करा, बिनधास्त. पण या ऑफिस आवर्सच्या बाहेर, ऑफिस चालू असताना नाही. लक्षात ठेवा. थँक गॉड सरांना काही कळलं नाही. अरे जेनी, थोडक्यात वाचलो आपण. पण गुरुला म्हणावा तू असाच गाफील राहा, आणि एक दिवस तुला मी ट्रॅप करतो. शनाच्या सगळं पास्ट लाईफ त्याच्या समोर ओपन करतो, आणि मग मग मी बघतो गुरु शनाला कसं एंटरटेन करतो ते. आज खूप काम होतं बँकेमध्ये. हे असं खूप काम केलं आणि संध्याकाळी येऊन छान स्ट्रॉंग कॉफी मारली ना, फार छान वाटतं. मलाही घ्यायचीच होती कॉफी. आज कसा गेला दिवस? तुम्ही त्या कुणालशी बोलणार होतात ना, काय झालं त्याचं? काहीच नाही झालं, काही घडलंच नाही.
का? काय बोलला तो? म्हणजे तुम्ही राधिका वहिनींविषयी सांगितलं ना त्याला सगळं? सगळं समजावून सांगितलं मी त्याला, पण तो शनायाशी बोलायला काय भेटायलाही तयार नाहीये. बापरे, शनायाचा धसका घेतलाय त्याने. मला तर काळजी वाटायला लागली. कोणाची? गुरुनाथची. एवढ्या साध्या पोराने जर एवढा धसका घेतलाय तर गुरुनाथचं काय होईल नंतर? त्याचं काय व्हायचं ते होईल. मला फक्त राधिकाची काळजी आहे. खरंच तुम्हाला राधिका वहिनींची काळजी आहे? नाही काय रेवतीजी, तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागलात तर एका पॉइंटला येऊन इतके स्टबन होता की मग बाकी कशाचाच विचार करत नाही. म्हणजे तुम्हाला राधिका वहिनींची काळजीही आहे आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंही नाही. तुम्हाला कळतंय का तुमच्या वागण्यामध्ये किती विरोधाभास आहे ते? तुम्ही आडून आडून जे सुचवताय ना ते शक्य नाहीये. मी राधिकाशी कधीही बोलणार नाही. मग विषयच संपला ना. मग राहू दे राधिका वहिनींचं घोंगडं भिजत. इथे जर कोणाला बदलायचंच नाहीये तर प्रश्नच संपला. तुम्ही गैरसमज का करून घेताय? नाही, हा गैरसमज नाहीच आहे. कसं आहे रेवतीजी, आमच्या बँकेमध्ये जेव्हा कोणी लोन घ्यायला येतं ना तेव्हा ते फेडण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला जातो. जेवढा कालावधी वाढत जातो तेवढं त्याचं व्याज वाढत जातं आणि मग एका पॉइंट नंतर मुद्दल काय होती हेच लक्षात राहत नाही. तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, हेच की तुमच्या आणि राधिका वहिनींच्या नात्यामध्ये गैरसमज वाढत चाललाय आणि तो जर वेळीच दूर केला नाही ना तर तो वाढतच जाईल आणि मग मेन मुद्दा काय होता हेच विसरून जाल तुम्ही. बघा ना, केवढी छोटीशी गोष्ट होती. तुमच्या मिस्टरांना आणि नेहाला भेटायचं होतं. राधिका वहिनींनी एक बाप आणि एका मुलीची भेट घडवून आणली. त्याचा तुम्ही एवढा कांगावा केला, एवढा गैरसमज करून घेतला की आता तुम्हाला त्याचा विचारही करायचा नाही. आणि आता झालंय का? तुमचे मिस्टर नेहाला भेटले आणि ते त्यांच्या विश्वात मग्न आहेत. नेहा आपापल्या विश्वात रमलेली आहे आणि तुम्ही आणि राधिका वहिनी एकमेकांशी बोलण्यासाठी झुरताय. रेवतीजी, राधिका वहिनींनी तुमच्याशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला होता पण तुम्ही दुर्लक्ष केलं. असं करू नका. एक पाऊल तुम्ही पुढे टाकून पहा ना. छान बोलता, पण हे ना पुस्तकात वाचायला छान वाटतं. ज्याच्यावर प्रसंग ओढवतो ना त्यालाच कळतं. नाही, मान्य आहे ना, मला मान्य आहे. तुमचा हा मुद्दा अगदी पटतोय मला. मग निदान या मुद्द्यावर तरी ठाम राहा ना. इथून पुढे कुणाला कसलीही मदत करायला जाऊ नका. राधिका वहिनींचं तर तोंडही पाहू नका. मीच जाऊन राधिका वहिनींना सांगतो ना की रेवतीला तुमच्याशी बिलकुल बोलायचं नाहीये आणि त्यांना तुमचं तोंडही पाहायचं नाही. हा, मी जाऊन सांगतो. मिस्टर गुप्ते, का? कारण नाही सापडत ना त्यांच्याशी न बोलण्यास? रेवतीजी, तुमचं आणि राधिका वहिनींचं नातं खूप वेगळं आहे. त्यामध्ये आशा अपेक्षा, खरेपणा, खोटेपणा असं काहीही नाहीये. तुमचं त्यांचं नातं खूप नाजूक आहे. प्लीज ताणू नका. मला तुमच्या बाबतीत नेहमी हीच भीती वाटते. रेवतीजी, मी एक मित्र म्हणून सांगतो, तुम्ही आहे ना रागात कधीही निर्णय घेत जाऊ नका. रागात घेतलेले निर्णय नेहमीच चुकतात.